नमस्कार मैत्रिणो, रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज हिरव्या वाटाण्यापासून रेसिपी आणलेली आहे आणि खूप सुंदर अशी रेसिपी होणार आहे आणि ती आहे नाश्त्यासाठी। हिरवे मटार आता स्वस्त झालेले आहेत म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की पहा। मिरची घेतलेली आहे, लसूण, अद्रक आणि कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, 3-4 छोटे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि 1 वाटी मोठी असं वाटाणे घेतलेले आहेत हिरवे। आता हिरव्या वाटाण्याला आपल्या तेल घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। थोडं परतल्यानंतर त्याचा रंग तसाच राहतो आणि छान थोडंसं नरम होतात आणि शिजले जातात। असं फटाफट आपण करून घ्यायचं आहे। आता घेतल्यानंतर मिक्सरमध्ये त्याला छान असं क्रश करून घ्यायचं आहे। वाटाणे थोडेसे नरम झालेत म्हणजे शिजलेले आहेत, त्याला वेळ नाही लागत शिजायला म्हणून पटकन तेलामध्ये घातले आणि छान परतून घेतले आहेत ते। आता मी त्याच पॅनमध्ये जिरी आणि मोहरी घालून घेतलेली आहे। थोडंसं तेल घालून घेते, परत जास्त तेलाचा वापर करायचा नाही पहिल्यांदा। आता आपण त्याच्यात बारीक कापलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान परतून घ्यायचा आहे, खमंग लाल होईस्तोपर्यंत। आता टोमॅटोही घालून घेतला आहे, तो सुद्धा छान परतवायचा आहे। असं सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला थोडासा मोठा गॅस करू, छान असं खमंग झालेला आहे परतून टोमॅटो आणि कांदा। आता त्याच्यात मी टाकलेला आहे गरम मसाला, बडीशेप आणि ही अद्रक लसूणची पेस्ट। असं सगळं बडीशेपचा त्याच्यात इतका चांगला क्रंचीपणा येतो आणि दाताखाली आल्यावर मस्त बडीशेपचा वास येतो। आता मी गरम मसाला घालून घातला आहे, लाल तिखट थोडं घरगुती घातलं आहे आणि हळद घालून घेतली आहे आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हिंगसुद्धा घालून घेतलेला आहे मी। आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट घालायचं आहे, आपल्याला किती तिखट आवडतं आहे याप्रमाणे सगळं तिखट घालून घ्यायचं आहे। मी असं अर्धा चमचा घालून घेतलेले आहे। आता मी बटाटे मॅश करून घेतलेले आहे, ते छान त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि सगळं एकजीव करायचं आहे। असा आपला नाश्ता तयार होतो, आपल्याला बाहेरून आणायची गरजसुद्धा पडणार नाही। अशा हिरव्या वाटाण्यापासून छान आपली एक रेसिपी होते। छान परतून झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे ते पहा सगळं, आणि खाली लागू नये म्हणून सारखं आपण थोडं हलवत राहायचं आहे। थोडीशी साखर घातलेली आहे, साखरेने खूप छान त्याचं स्वाद येतो। आता आपल्याला त्याच्यात थोडंसं असं झालेलं आहे ते मिक्स करून आता वाटाणे घालून घेऊ आपण, क्रश केलेले वाटाणे आहेत ते हिरवेगार असा त्याचा कलर आहे, कारण आपण ते थोडे तेलात परतून घेतलेले आहे। हलवत राहायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचा असा करपट वास येईल। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा। आता परत थोडीशी मी साखर घातलेली आहे, पहिली मला थोडी कमी वाटली। आता मी लिंबू घातलेलं आहे, अर्ध लिंबू आहे, छान असं पिळून घेतलेलं आहे। लिंबू आणि साखरेचा खूप छान त्याच्यात टेस्ट येते आणि हे कोथिंबीर घातलेली आहे,
हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर आहे. हिवाळ्यामध्ये छानच सगळ्या भाज्या येतात. आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या असं घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला घालायचं आहे पहा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ओवा घालायचा आहे, छान असा क्रश करून घेतला आहे मी. थोडं तेल घालून घेऊ म्हणजे आपलं गव्हाचं पीठ छान त्याला मोहन लागलं जाईल आणि आपलं रेसिपी छान खुसखुशीत तजेलदार होईल. असं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर जास्तही तेल घालायचं नाही आहे, थोडंच घालायचं आहे. आता आपण पाणी घेऊ आणि थोडं थोडं मिक्स करून घेऊ. लगेच सगळं पाणी घालायचं नाही. आपल्याला थोडं थोडं करूनच पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठ मळायचं नाही, असं थोडंसं निबरच ठेवायचं आहे. आणि थोडंसं मी रेस्ट करून घेतलेलं आहे ते पीठ मळून. आता त्याचे असे गोळे बनवायचे आहेत आणि आपल्याला छान अशा लाट्या करून घ्यायच्या आहे. आपला पुसून घ्यायचा आहे ओटा छान आणि लाट्या करून घ्यायच्या आहेत छान चपातीसारख्या पातळ. 2 चपातीसारख्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. ती बनवायची आपल्याला पारी. आपलं वाटाण्याचं सारण छान तयार झालेलं आहे तिकडे. आता त्याच्यासाठी वरून लागणार आहे आपल्याला गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करून घेऊ आपण. त्याच्या 2 चपात्या अशा करून घेऊ. छान पातळ लाटायच्या आहेत आणि त्या ओव्याचा स्वाद इतका छान लागतो त्याच्यामध्ये. खूपच सुंदर अशी रेसिपी होते. तुम्ही नाश्त्यालाही करू शकता किंवा असे पाहुणे येणार असेल तेव्हाही ही रेसिपी करून नाश्ता म्हणून देऊ शकता. चहाबरोबर थोडं तेल लावून घ्यायचं आहे चपातीला आणि पीठ भुरभुरायचं आहे त्याच्यावरती. एका एक चपाती ठेवायची आहे छान अशी. परत पातळ अशी लाटून घ्यायची म्हणजे एकाला एक चिपकून जाईल ती. तेल बाजूला ठेवलेलं आहे, सांडायला नको. आता परत थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्या वाटीच्या आकाराने छान अशा पुऱ्या करून घ्यायच्या, कारण ती एक साईजवर रेसिपी होईल. आपल्याला बनवायच्या आहेत छान अशा मिनी कचोऱ्या. वाटाण्यापासून मिनी कचोऱ्या बनवायच्यात. आता एक पुरी घेतलेली आहे लाटलेली, त्याच्यामध्ये मी सारण भरून घेतलेले आहे. छान असे गोळे करून ठेवलेलं आहे, त्याचं मी सारण घेतलेलं आहे आणि ते छान असं आपण मोदकाचं भरतो सारण तसं भरून अशी दाबून घ्यायची म्हणजे कचोरीच्या आकारासारखी होईल. पारीपर्यंत छान असं जाणार, ते पूर्ण कवर होऊन जाणार आहे ती. आणि दुसरीही मी घेतलेली आहे पहा. छान असे सगळ्या मी करून घेते 4-5 आणि गरम गरम आपल्याला करायच्या आहेत त्या. त्याच्यामुळे आता मी चटणी पहिली करून घेणार आहे आणि खोबरं घातले 2 चमचे त्याच्यामध्ये. छान असे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना पण घेतलेला आहे. आपल्याला देठासकट कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. इतका स्वाद छान येतो देठांचा आणि पुदिन्याचा पण देठांचा येतो आणि कोथिंबीरीचा. आता अद्रक लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे. छान आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. झालेली आहे चटणी वाटून. त्याच्यामध्ये लिंबू मी पिळून घेते, बिया काढून टाकायच्या आहेत. बिया घातल्याने कडवी होते चटणी, म्हणून बिया आपल्या छान अशा काढून घ्यायच्यात. लिंबाचा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये, आंबट. आता मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि साखरही आपल्याला चवीनुसार घालायची. अशी आंबट
थोडीशी गोड अशी चटणी तयार झालेली आहे. आपला व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी फटाफट चटणी दाखवत आहे तुम्हाला. आणि आपल्या एक डब्यामध्ये छान अशी भरून ठेवायची. कितीही दिवस फ्रीजमध्ये राहते. आता तेल कढईत मी तापायला ठेवलेलं आहे. छान तापलेलं आहे. थोडा गॅस मी बारीकच करून घेतलेला आहे तापल्यानंतर कडक. आणि आपली कचोरी मी घालून घेतलेली आहे. आपल्याला मिनी कचोऱ्या बनवायच्या आहेत, मोठ्या मोठ्या नाही बनवायच्या आहेत. अशा मिनी कचोऱ्या बनवल्यानंतर छान अशा फुलतात त्या आणि खायला एकदम खमंग चवदार लागतात त्या. थोडंसं छान असं घोळवत राहायचं आहे. नंतर दुसरी कचोरी घालून घ्यायची आपल्याला. कारण त्या पारी त्याच्या आतमध्ये मी 2 चपात्यांच्या पाऱ्या केलेल्या आहेत. त्या छान पदर सुटायला हवेत त्याच्यामध्ये. अशा आपल्याला खमंग तळून घ्यायच्या आहेत तेल उडवून उडून, म्हणजे ते छान अशा फुलतात आणि खायला खुसखुशीत खमंग लागतात. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आपण गव्हाच्या पिठाच्या करून घेतलेल्या आहेत. अजिबात मैदा किंवा काही सोडा काहीही असं वापरलेलं नाही आहे. पहा, तुम्हाला अशा कचोऱ्या आवडल्या तर सुंदर झालेल्या आहेत. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. पहा, हॉटेलसारख्या मस्त टम्प फुगलेल्याच आहेत, पण कलरही तेवढा सुंदर आलेला आहे. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करा आणि कमेंटमध्ये